स्ट्रोक्स बद्दल आता आपण बऱ्याच वेळा ऐकतो. तर स्ट्रोकचे सायन्स काय आहेत आणि त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो? स्ट्रोक म्हणजे सडन न्यूरोलॉजिकल डेफिसिट्स. त्याचे 2 टाईप असतात. एक तर इश्चेमिक स्ट्रोक म्हणजे मेंदूच्या पूर्ण रक्तवाहिनी जी रक्तपुरवठा करते असते तिथे रक्तपुरवठा तात्पुरता थांबून जातो. आणि दुसरं म्हणजे हिमरेजिक स्ट्रोक म्हणजे रक्तवाहिनी ब्लड प्रेशर वाढलं तर सडन फुटते आणि त्याच्यामुळे होणारा हिमरेजिक स्ट्रोक असतो. तर त्याचे 6 सायन्स तुम्ही लक्षात घ्यायचे. त्याला आम्ही बी फास्ट म्हणतो. बी म्हणजे बॅलन्स जाणं, पेशंटला उभं राहायला बॅलन्स जात असेल. ई म्हणजे आय मुवमेंट्स, जर त्या पेशंटची अचानक दृष्टी कमी व्हायला लागली किंवा डोळा खाली यायला किंवा अचानक अंधुक दिसलं तर त्याला आय करता. नंतर फास्ट, एफ म्हणजे फेशियल डेव्हिएशन, तोंड सडन वाकडं झालं पेशंटचं, एफ. Okay. पी फास्ट, ए म्हणजे आर्म, हातापायाची ताकद अचानक पडली किंवा वस्तू पकडता येत नाही, घ्यायला गेला हातातनं सटकते. एस म्हणजे स्लरिंग ऑफ स्पीच म्हणजे बोलण्यात उतरेपणा आलेला आहे पेशंटला किंवा बोलता येत नाही किंवा समोरच्याला कळलं की अरे नॉर्मल बोलत होता अचानक काय झालं यांना. आणि शेवटचं टी म्हणजे टाइम टू कॉल. हे जर तुम्हाला लक्षणं जाणवले तर 4.5 तासात तुम्ही तुमच्या जवळचं जे स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहे तिथे जाऊ शकतात तुमच्या कन्सल्टंटशी बोलून. आणि जेव्हा पेशंटला असे सिम्पटम्स होतात तेव्हा आम्ही सगळ्यात पहिले त्याचा सिटी स्कॅन करतो टू रूल आउट मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय का नाही. आणि तो झाला नसेल तर हा इश्चेमिक स्ट्रोक असतो आणि त्याच्याकरता रक्त पातळ करायचं किंवा रक्ताची गाठ डिसॉल्व्ह करायचं एक इंजेक्शन असतं. ते 4.5 तासाच्या आतच आपल्याला द्यावं लागतं. ते दिलं की पेशंट पूर्णपणे रिकव्हरी होती. म्हणून बी फास्ट हे तुम्ही जर लक्षात ठेवलं, न्यूमोनिक असे सिम्पटम्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही पुढे होणारा मोठा पक्षघात पेशंटला टाळू शकतात. आणि एकदा स्ट्रोक आला की तुम्ही पूर्णपणे अधू होऊन जातात आणि त्याच्यानंतर मग फिजिओथेरपी खर्च हे सगळे वाढतात. म्हणून बी फास्ट लक्षात ठेवलं तरी परफेक्ट आहे.